Okay. So now we are going to discuss is reference electrode. आता आपण काल एक फॉर्म्युला बघितलेला. काय फॉर्म्युला बघितलेला? E नॉट सेल इज इक्वल्स टू E नॉट कॅथोड मायनस काय होता? E नॉट काय होता? एनोड. E नॉट सेल इज इक्वल्स टू E नॉट कॅथोड मायनस E नॉट काय होता? एनोड. हा आपला काय होता तर E नॉट सेल पोटेन्शियल होता. पण काय आहे की हे ई नॉट कॅथोड किंवा ई नॉट एनोडची स्टँडर्ड पोटेन्शियल फाइंड करण्यासाठी आपल्याला रेफरन्स इलेक्ट्रोडची मदत लागते. कशाची मदत लागते? कशाची मदत लागते हे आपण शिकायचं. का मदत लागते आणि कशी मदत लागते. आता का मदत लागते येतं बघा. हा, ई नॉट सेल इज इक्वल्स टू ई नॉट कॅथोड. मग कॅथोड कन्सिडर करा H2 होतं आणि एनोड करा Zn होतं. आता हा ई नॉट H2 हा रेफरन्स इलेक्ट्रोड आहे आणि रेफरन्स इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल मला माहित असते आणि ह्याचं रेफरन्स इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल आपण 0.0 व्होल्ट कन्सिडर करतो. काय कन्सिडर करतो? 0.0 व्होल्ट. मग ई नॉट, आता मला ई नॉट Zn माहितच नाहीये ऍक्च्युली. मला रेफरन्स इलेक्ट्रोडचं फक्त पोटेन्शियल माहित आहे पण ई नॉट Zn माहित नाहीये. पण जेव्हा मी हा सेटअप लावणार आहे गॅल्व्हॅनिक सेल म्हणून, काय म्हणून लावणार आहे? गॅल्व्हॅनिक सेल म्हणून काय लावणार आहे? सेटअप. त्यावेळी मला ई नॉट सेल मिळणार आहे. सेटअप लावल्यानंतर मला इलेक्ट्रोड पोटेन्शियल मिळणार आहे गॅल्व्हॅनिक सेल त्या ह्याच्यामध्ये गॅल्व्होनोमीटर मध्ये किंवा सॉरी व्होल्टमीटर मध्ये. कशामध्ये मिळणार आहे? व्होल्ट. मग कन्सिडर करा की ह्याचं ई नॉट सेल किती आलं तर 0.763 व्होल्ट आलं. सेटअप लावल्यानंतर ना ई नॉट सेल 0.763 व्होल्ट आलं. ई नॉट H2 0.0 व्होल्ट होतं आणि ई नॉट Zn माहित नाही आपल्याला. पण मला जर दोन व्हॅल्यू माहित आहे तर तिसरी व्हॅल्यू मी फाइंड करू शकते का? करू शकते. कसं? हे इथं शिफ्ट करायचं आणि हे इथं शिफ्ट करायचं. किंवा इथं काय येणार आहे? मायनस ई नॉट Zn मायनस ई नॉट Zn इज इक्वल्स टू काय येणार आहे तर 0. काय येणार आहे तर 0 व्होल्ट. सो मायनस ई नॉट Zn चं आपण काय लिहू शकतो की ई नॉट Zn इज इक्वल्स टू सॉरी मायनस ई नॉट Zn इज इक्वल्स टू 0.763 व्होल्ट ना, कारण 0 मायनस दिस इज ई नॉट Zn ओनली. सो इथं काय येणार आहे 0.763 काय येणार आहे तर व्होल्ट येणार आहे. सो ई नॉट Zn इज इक्वल्स टू मायनस 0. काय येणार आहे तर 763 व्होल्ट. समजतंय? येस और नो? रेफरन्स इलेक्ट्रोड. का तर हे जर मला सेल पोटेन्शियल माहित आहे आणि एखाद्याचं इलेक्ट्रोड पोटेन्शियल माहित आहे तर दुसऱ्या इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल मी काय करू शकते? फाइंड करू शकते. तर जेवढी काय आपण ईएमएफ सिरीज बघतो त्या ईएमएफ सिरीज मध्ये सगळ्यामध्ये आपण काय करू शकतो तर इलेक्ट्रोड पोटेन्शियल फाइंड करू शकतो. ठीक आहे, फाईन. नाव इथं बघा, रेफरन्स इलेक्ट्रोड मध्ये काय असतंय की एव्हरी एखादी रिडॉक्स रिएक्शन बघितली तर ऑक्सिडेशन बरोबर कायम काय होत असते तर रिडक्शन. द ऑकरन्स ओनली ऑक्सिडेशन और ओनली रिडक्शन पॉसिबल नाहीये. ठीक आहे, तर गॅल्व्हॅनिक सेल जेव्हा होते तेव्हा ऑक्सिडेशन आणि रिडक्शन सायमल्टेनियसली होत असतं. मग एक हाफ सेल ऑक्सिडेशनचा होत असते आणि एक हाफ सेल काय असतं रिडक्शनचं होत असते. तर आपण त्या दोघांमधून एक रेफरन्स इलेक्ट्रोड म्हणून कन्सिडर करतो. काय म्हणून कन्सिडर करतो? ज्याचं इलेक्ट्रोड पोटेन्शियल आपल्याला माहित आहे. मग आपण रेफरन्स इलेक्ट्रोड कोणता वापरतो तर SHE स्टँडर्ड हायड्रोजन रेफरन्स इलेक्ट्रोड वापरतो. काय वापरतो आपण? स्टँडर्ड हायड्रोजन रेफरन्स इलेक्ट्रोड. हे बघा काय असते रेफरन्स इलेक्ट्रोड. A reference electrode is defined as an electrode whose potential is arbitrarily taken as 0 और त्याची एक्झॅक्टली व्हॅल्यू काय आहे तर नोन. हा प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड आहे. SHE हा प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड आहे आणि त्यापासून पण तुम्ही सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोड पण फाइंड आउट करू शकताय. पण त्याबद्दल तुम्हाला आता ह्या सिलेबसला काही इन्फॉर्मेशन जास्त दिलेली नाहीये. इथं एवढंच लक्षात द्या की आपण SHE स्टँडर्ड हायड्रोजन रेफरन्स इलेक्ट्रोड यूज करणार आहे. मग SHE मध्ये काय काय असते? स्टँडर्ड हायड्रोजन रेफरन्स इलेक्ट्रोड कंटेन्स ऑफ अ कंटेनर. हा, त्या कंटेनर मध्ये तुम्ही काय घेताय तर 1 मोलार ऑफ H+ आयन सोल्युशन जो की सॅच्युरेटेड आहे कोणाबरोबर तर H2 गॅस बरोबर. इथून प्युअर अँड ड्राय H2 गॅस इथूनच बाहेर येते आणि इथूनच आत जाते. हे जे काही 1 मोलार H+ आयन सोल्युशन आहे हे सॅच्युरेटेड सोल्युशन आहे कोणाबरोबर तर हायड्रोजन गॅस. म्हणजे जेवढं H2 गॅस डिझॉल्व्ह व्हायला पाहिजे तेवढं मॅक्झिमम डिझॉल्व्ह झालेलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट. आता इथं बघा, हा एक कॉपर वायर आहे. ह्या कॉपर वायरला पुढे काय केले तर
प्लॅटिनम प्लेट बरोबर काय केले तर जॉईन केले आणि प्लॅटिनम प्लेट वरती प्लॅटिनम ब्लॅक काय केलेलं आहे तर डिपॉझिट केलेलं आहे टू इन्क्रीज द सरफेस एरिया. नाव टू प्रोव्हाइड इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट बिटवीन प्लॅटिनम वायर अँड द कॉपर वायर, इथं एक काय म्हणतात प्रोटेक्टिंग ट्यूब लावलेली आहे आणि त्या प्रोटेक्टिंग ट्यूब मध्ये मर्क्युरी ठेवलेली आहे. काय ठेवलेली आहे? मर्क्युरी. समजतंय? येस ऑर नो? ठीक आहे. इथं काय आहे स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रॉडचं रिप्रेझेंटेशन कसं असणार आहे? H प्लस आहे ऍक्वस स्टेट मध्ये, त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे तर 1 मोलार आहे आणि तो कोणत्या स्टेट मध्ये आहे तर H2 गॅशियस स्टेट मध्ये आहे, 1 ऍटमॉस्फेरिक प्रेशर. ठीक आहे. आणि हा जे काय होते ते कशावरती होते तर प्लॅटिनम प्लेट. कशावरती होते? प्लॅटिनम प्लेट. त्याचं रिडक्शन पण होऊ शकतो किंवा ऑक्सिडेशन पण होऊ शकतो, पण मोस्टली जे स्टँडर्ड पोटेन्शियल असतात ते रिडक्शन पोटेन्शियल असतात. रिडक्शन पोटेन्शियल असतात म्हणून आपण 2H प्लस 2 इलेक्ट्रॉन घेऊ H2 इन द गॅशियस स्टेट आणि त्याचा E0 H2 किती आहे तर 0.00 काय आहे तर व्होल्ट आहे. ऍप्लिकेशन काय आहे? SH हा प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रॉड आहे आणि आपण वापरतो त्याला स्टँडर्ड पोटेन्शियल दुसऱ्या इलेक्ट्रॉडचे फाइंड करण्यासाठी. ठीक आहे. मग इथं बघा हा वाला डायग्राम बघा जरा. हा स्टँडर्ड हायड्रोजन रेफरन्स इलेक्ट्रॉड म्हणून घेतला आणि दुसरा एक सोल्युशन घेतला आणि त्यामध्ये झिंक इलेक्ट्रॉड डिप केला. आता मला इलेक्ट्रॉड पोटेन्शियल कोणाची फाइंड करायची आहे तर झिंकची फाइंड करायची. तर आपण हा सगळा सेटअप लावून E0 सेल फाइंड करणार. E0 सेल फाइंड केला आणि मला माहित आहे E0 H2 तर काय आहे तर 0. मी काय फाइंड करू शकते तर E0 Zn काय करू शकते तर फाइंड आउट करू शकते. मला फक्त काय करावं लागेल, हे फक्त 10 वेळा चेंज करावं लागेल, म्हणजे ज्या इलेक्ट्रॉडचं पोटेन्शियल मला फाइंड करायचंय ते मला इथे पुट करावं लागेल. समजतंय? आणि मी लास्ट लेक्चरला सांगितलं E0 सेल पॉझिटिव्ह यायला पाहिजे. E0 सेल पॉझिटिव्ह येण्यासाठी तुमचा E0 कॅथोड हा कायम ग्रेटर असायला पाहिजे E0 एनोड पेक्षा. ठीक आहे, फाईन. हे समजलं का? हा. आता नस्ट इक्वेशन हायड्रोजनचं काय असतं तर EH2 इज इक्वल्स टू E0 H2 minus 0.0592/2 log to the base 10 PH2 plus H plus आयनचं कॉन्सन्ट्रेशन. सो -0.092/2 का 2 तर लॉस ऑफ इलेक्ट्रॉन किती गेन ऑफ इलेक्ट्रॉन कितीचा आहे तर आणि E0 H2 किती व्होल्ट असते तर 0. काय असते तर 0 व्होल्ट. लॉग टू द बेस 10 PH2 काय असते 1 आणि हा पण काय असते 1. सगळं 1च असते. लॉग टू द बेस 10 1 0 असते. म्हणजे तुमचं EH2 चं व्हॅल्यू काय असणार आहे 0च असतं. जर तुम्हाला दिलं नसेल म्हणजे 1 मोलार दिलं नसेल तर इथं व्हॅल्यू टाकायची, इथं व्हॅल्यू टाकायची. खरं तुमचं प्रेशर पण 1 ऍटमॉस्फिअर आणि ऍटमॉस्फेरिक प्रेशर 1 ऍटमॉस्फिअर आणि मोलार कॉन्सन्ट्रेशन पण 1 ऍटमॉस्फिअरिक आहे. मोलार कॉन्सन्ट्रेशन 1 मोलार आणि ऍटमॉस्फेरिक प्रेशर पण 1 ऍटमॉस्फिअर आहे, तर ही सगळी व्हॅल्यू काय येणार आहे 0. गॅल्व्हॅनिक सेल आपण मेनली 2 प्रकारचे वापरतो आपल्या डे टू डे लाईफ मध्ये. एक प्रायमरी व्होल्टाइक सेल असतात आणि एक सेकंडरी व्होल्टाइक सेल. प्रायमरी व्होल्टाइक सेल म्हणजे ते एकदाच वर्क करतात, दुसऱ्यांदा वर्क करू शकत नाही. म्हणजे फक्त आता फॉर एक्झाम्पल तुमच्या घड्याळमधला जो सेल आहे किंवा वॉच टॉईज मध्ये जो असतात जिथे चार्जिंग करायला लागत नाही, ज्या केसमध्ये चार्जिंग करायला लागत नाही ते सगळे कसले आहेत तर ते सगळे प्रायमरी व्होल्टाइक सेल्स. कसले सेल्स आहेत? कसे व्होल्ट्स आहेत? सगळे प्रायमरी व्होल्टाइक सेल्स आहेत. हा, त्यामध्ये फक्त केमिकल चेंजेस काय जनरेट करतात तर इलेक्ट्रिसिटी, रिव्हर्स रिॲक्शन होत. हा, सेकंडरी व्होल्टाइक सेल म्हटलं तर तुमचा मोबाईल फोन घ्या, की तुम्ही जेव्हा डिस्चार्जिंग करताय तेव्हा केमिकल चेंजेस जनरेट इनटू इलेक्ट्रिसिटी. नेक्स्ट काय असते डिस्चार्जिंग जेव्हा करताय तेव्हा इलेक्ट्रिसिटी इज यूज टू प्रोड्यूस केमिकल चेंज. ह्या 2 ऍस्पेक्ट मध्ये रन होते. समजते हे? समजते मी काय सांगते ते? ठीक आहे. आता ड्राय सेल किंवा लीक सेल आहे. आता ड्राय क्लेंज आणि लीक सेल मध्ये काय असते बघा. ड्राय क्लेंज किंवा लीक सेल मध्ये एक झिंक कंटेनर असतो. कसला कंटेनर असतो? कसला कंटेनर असतो? झिंक कंटेनर असतो. त्या झिंक कंटेनरला एकच मिनिट. ओके, इथे बघा हा जो पर्टिक्युलर आहे हा झिंक कंटेनर आहे. हा झिंक कंटेनर काय म्हणून ऍक्ट होतो? हा झिंक कंटेनर एनोड म्हणून ऍक्ट होतो. हा झिंक कंटेनर काय म्हणून ऍक्ट होतो? एनोड. ठीक आहे. त्यानंतर ना इथे सेंटरला ना हा ग्रेफाइट असतो. ग्रेफाइटचा रॉड असतो. कोणता रॉड असतो? ग्रेफाइट. हा, तो काय म्हणून बिहेव करत असतो? ग्रेफाइट काय म्हणून बिहेव करत असतो? ग्रेफाइट रॉड कॅथोड म्हणून बिहेव करत असतो. आणि मी तुम्हाला एक सांगितलं एनोडचं कायम ऑक्सिडेशन होत असतं आणि कॅथोड वरती कायम काय होत असते तर रिडक्शन होत असते. आता ह्याचं पूर्ण हार्मिंग म्हणजे ह्याचं पूर्ण रिडक्शन म्हणजे ऑक्सिडेशन ग्रेफाइट आहे, ऑक्सिडेशन झालं तर कार्बन डायऑक्साइड फॉर्म होणार. त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी इथं पेस्ट लावलेली असते.
कार्बन ब्लॅक आणि मॅंगनीज डायऑक्साईडची. कशाची? हे बघा, हा पेस्ट ऑफ मॅंगनीज डायऑक्साईड आणि कार्बन ब्लॅक हे लावलेली असते. समजते का? येस नो? हे जे तुमचं रॉड आहे, ह्या रॉडच्या बाजूला हे जे कंटेनर दिसते साईडला, हे कशाचं आहे तर पेस्ट ऑफ मॅंगनीज डायऑक्साइड प्लस काय आहे तर कार्बन. समझ में आ रहा है? ठीक है. सो वन इज ऍक्टिंग एज अ एनोड अँड अदर इज ऍक्टिंग एज अ कॅथोड. आणि इथं जो पेस्ट असतो हा सेमी सॉलिड स्टेट मध्ये असतो, जेल स्टेट मध्ये जरी म्हटलं तरी पण चालेल. आणि तो पेस्ट इलेक्ट्रोलाइट कोण असतं तर पेस्ट ऑफ NH4Cl आणि ZnCl2 असतं. पेस्ट ऑफ NH4Cl आणि काय असते तर ZnCl2. पेस्ट ऑफ NH4Cl आणि काय असतं तर ZnCl2. ठीक आहे. मग झिंकचं इथं काय होणार आहे? एनोड कोण आहे? झिंक. मग झिंकचं काय होणार आहे? ऑक्सिडेशन. मग झिंकचं ऑक्सिडेशन होणार म्हणजे 2 इलेक्ट्रॉन लूज करून 2+ इलेक्ट्रॉन देणार आहे. कॅथोड वरती काय होणार आहे? रिडक्शन. पण रिडक्शन होताना तुमचा अमोनियम आयन आहे ना, द इलेक्ट्रॉन्स लिबरेटेड इन ऑक्सिडेशन, म्हणजे हे जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत हे इलेक्ट्रोलाइट थ्रू जातात, त्यामध्ये इलेक्ट्रोलाइट थ्रू रिडक्शन कॅरी आउट करतात. So the electrons liberated in the oxidation at anode flows along the container. थ्रू कंटेनर फ्लो होता and migrates to the cathode. कोणाकडे मायग्रेट होता? कॅथोड कडे. At the cathode NH4 plus ions are reduced. Who are reduced? NH4. कॅथोड वरती कोण रिड्यूस होतं? NH4 आयन. NH4 आयन इथे बघा, हा NH4 प्लस आहेत. हे जेव्हा 2 इलेक्ट्रॉन काय करणार आहे? गेन करणार आहे, त्यावेळी अमोनिया मिळणार, H2 गॅस बाहेर पडणार. एवढीच रिएक्शन होत नाही. हे H2 गॅस जे आहे मॅंगनीज डायऑक्साइडला रिड्यूस करतात Mn2O3 मध्ये. हायड्रोजन गॅस काय करते? मॅंगनीज डायऑक्साइडला रिड्यूस करते Mn2O3 मध्ये. The hydrogen gas produced in the reduction reaction is oxidized by MnO2 and prevents the collection on cathode. Actually हायड्रोजन गॅस ऑक्सिडाइज होते, पण हे मॅंगनीज डायऑक्साइड आहे ते रिड्यूस होतो Mn2O3 मध्ये. मग नेट रिएक्शन मध्ये आपण हे दोन्ही ऍड करतो, 2NH4 plus 2MnO2 plus 2 इलेक्ट्रॉन gives what? Mn2O3 plus 2NH3 plus H2. ही ओव्हरऑल रिएक्शन झाली कॅथोडची. आणि आपल्याला माहित आहे टोटल रिएक्शन काय असते? एनोडची रिएक्शन प्लस कोणाची रिएक्शन असते? कॅथोडची. सो नेट सेल रिएक्शन काय असते? द नेट सेल रिएक्शन इज सम ऑफ ऑक्सिडेशन ऍट एनोड अँड रिडक्शन ऍट कॅथोड. So zinc in the solid state plus 2NH4 in the aqueous state plus 2MnO2 in the solid state. पूर्ण ओव्हरऑल रिएक्शन झाली. आता जे काय हा Zn2+ आहे, हा इथल्या अमोनिया बरोबर कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म करतो. काय बॉन्ड फॉर्म करतो? आणि कोऑर्डिनेटेड कॉम्प्लेक्स फॉर्म करतो. काय फॉर्म करतो? आता हे H2 जे लिबरेट होतंय ना, हे ऍसिडिक असतं नाही, म्हणजे ऍसिडिटिक कॅरेक्टर दाखवतो. त्यामुळे काय होऊ शकतो? कोरोजन लवकर होऊ शकतो. काय लवकर होऊ शकतं? काय लवकर होऊ शकतं? करोजन. सो टू अवॉइड द करोजन, अल्कलाइन किंवा ड्राय सेल मध्ये काय असते? द ली क्लेंच ड्राय सेल वर्क्स अंडर द ऍसिडिक कंडिशन ड्यू टू प्रेझेन्स ऑफ NH4Cl. The difficulty with the dry cell is that zinc anode corrodes due to its action with H+ ion. जो झिंक एनोड आहे, जे H+ आयन NH4+ पण बाहेर पडले, H+ आयन नंतर ना H2 मध्ये कन्वर्ट झाले. कशामध्ये? H2 मध्ये नंतर ना कन्वर्ट झाले. सो काय होतं? द डिफिकल्टी विथ दिस ड्राय सेल इज दॅट झिंक एनोड corrodes due to action with H+ ion from NH4 ion. This results in shortening of life. H+ आयन लाईफ शॉर्ट करतात कोणाची? ड्राय सेलची. त्यामुळे ते H+ आयन नकोच. मग ते H+ आयन नकोच म्हणून NH4Clच रिप्लेस केला जातो. NH4Cl कशाने रिप्लेस केला जातो? NaOH किंवा KOH. मग NaOH किंवा KOH ने रिप्लेस केला तर H+ आयन बाहेर पडणार, ऍसिडिक कॅरेक्टर राहणार, लाईफ कमी राहणार, सेलचं लाईफ वाढणार. काय वाढणार आहे? कोणाचं लाईफ वाढणार आहे? सेलचा. ड्राय सेलचा लाईफ वाढणार. कोणाचं सेल वाढणार आहे? ड्राय सेलचं. So the alkaline dry cell has a longer life than acidic dry cell since zinc corrodes more slowly. Uses of dry cell. This is very important. ह्यावरती प्रश्न विचारतात. ड्राय सेलचा वापर कशा होतात? आता आपल्याला MCQ आहेत ना, MCQ मध्ये ड्राय सेल इज युज्ड एज अ सोर्स ऑफ पॉवर इन फ्लॅशलाइट्स, पोर्टेबल रेडिओस, टेप रेकॉर्डर्स, क्लॉक्स अँड सो फोर्थ. लेट स्टोरेज बॅटरी. लेट स्टोरेज बॅटरी हा सेकंडरी व्होल्टाइक सेल आहे. यामध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन हे दोन्ही होत असते. एक लक्षात घ्या, एक डिस्चार्जिंग रिएक्शन आहे आणि एक काय तर चार्जिंग रिएक्शन आहे. एक डिस्चार्जिंग आणि एक चार्जिंग, हे दोन प्रोसेसेस आहेत ह्यामध्ये. काय बघा, ह्यामध्ये काय केलं लेट स्टोरेज बॅटरीमध्ये? तुमचे एनोड
सिरीज ऑफ एनॉड इन अल्टरनेट वे सिरीज ऑफ कॅथॉड बरोबर काय केलेले असतात तर जॉईन केलेले असतात. एक एनॉड आणि एक कॅथॉड म्हणजे एक साथ झाला आणि सिरीज ऑफ सेल लावले म्हणजे काय क्रिएट झाली तर बॅटरी क्रिएट झाली. काय क्रिएट झाली? मग तुमचा एनॉड कसाच असतो हा जो आहे एनॉड, हा जो एनॉड आहे किंवा हा जो एनॉड आहे हा लेडचा आहे आणि लेड आहे पण त्यावरती परत पावडर्ड लेड काय केलेला आहे तर डिपॉझिट केलेला आहे टू इन्क्रीज द सरफेस एरिया. कॅथॉड जो आहे त्या कॅथॉड मध्ये पण काय आहे लेड, कॅथॉड मध्ये पण काय आहे लेड पण त्यावरती लेड ऑक्साईड डिपॉझिट केलेला आहे. काय डिपॉझिट केलेला आहे? सो एनॉड तुमचा लेड प्लेट आहे विथ पावडर्ड लेड, कॅथोड पण तुमचा लेड प्लेट आहे पण त्यावरती डिपॉझिट काय केले तर लेड ऑक्साईड डिपॉझिट केले. हे एनॉड झालं, हे कॅथोड झालं. दुसरं जे इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन आहे हे 38% ऑफ H2SO4 चं आहे. इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन कशाचं आहे? 38% ऑफ व्हॉट? H2SO4. Now, what happens? हे जेव्हा रिएक्शन डिस्चार्जिंग वगैरे होते ना त्यावेळी ऍक्च्युअली सल्फ्युरिक ऍसिड कंझ्युम होतो आणि एका सर्टन लेवलला सल्फ्युरिक ऍसिड कंझ्युम झाला इलेक्ट्रोलाइट मधला तर रिएक्शन स्टॉप होते. मग बॅटरी फॉरवर्ड रिएक्शन काय करते? स्टॉप. मग आपण चार्जिंग करतो त्यामध्ये रिव्हर्स रिएक्शन होते. रिव्हर्स रिएक्शन मध्ये परत जे वापरलेलं सल्फ्युरिक ऍसिड आहे ते रिजनरेट होते. काय होते? काय होते? काय होते? काय होते? रिजनरेट. समजतंय? येस ऑर नो? बघा, टू प्रोव्हाइड द लार्ज रिएक्टिंग सर्फेसेस द सेल कंटेनिंग सेव्हरल प्लेट्स ऑफ each type. The two types of plates are alternatingly arranged as shown in the figure. As shown in the figure. The electrodes are immersed in an electrolytic aqueous solution of 38% by mass of sulfuric acid of density 1.2 gram per ml. 1.2 gram per ml. आला? हे बघा, हे विचारतात aqueous solution जो आहे तो किती पर्सेंट मास असतो? 38% of sulfuric acid. Density of density 1.2 gram per काय असतं तर ml. नेट सेल रिएक्शन हे बघा, हा एनॉड आहे, ह्याचं ऑक्सिडेशन होऊन Pb2+ मिळतं, ते Pb2+ SO4 बरोबर कंबाईन होऊन PbSO4 देतं. ठीक आहे, हे एनॉड झालं. हे जे काही डिप केले हे इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन 38% H2SO4 काय नसते सॉल्ट ब्रिज काय नसते. पण कॅथॉडचं काय असतंय ऍक्च्युअली, हा कॅथॉड जो आहे हा रिड्यूस झालेला आहे. PbO2 असतो ना, ह्या PbO2 मध्ये पीबीची ऑक्सिडेशन स्टेट काय असते तर +4 असते. ती +4 कशामध्ये कन्वर्ट होते तर +2 मध्ये. +4 कशामध्ये कन्वर्ट होते? बाय गेनिंग इलेक्ट्रॉन. आणि तो जो Pb2+ सोल्युशन मध्ये गेला तो परत सल्फ्युरिक ऍसिड मला SO4 घेतो. समजते का? येस ऑर नो? हा, लेड प्लेट, कॅथोड वरची लेड प्लेट जी आहे PbO2 त्याचं पीबीचं ऑक्सिडेशन स्टेट +4 आहे. ते आलेले 2 इलेक्ट्रॉन एनॉड पासून घेणार आणि Pb2+ मध्ये कन्वर्ट करणार आणि तो जो Pb2+ आहे तो सोल्युशन मधला SO4 बरोबर कंबाईन होऊन PbSO4 देणार. म्हणजे तुम्हाला SO4 कितींदा कंझ्युम झाला? 2दा कंझ्युम झाला. कितींदा कंझ्युम झाला? हा, आणि हायड्रोजन पण त्याच वेळी कंझ्युम होतात. किती हायड्रोजन कंझ्युम होतात तर 4. बॅलन्सिंगला बघूया कसे कंझ्युम होतात, काय कंझ्युम होतात. ठीक आहे, ऑक्सिडेशन ऍट एनॉड. ऑक्सिडेशन ऍट एनॉड, लेड आहे, लेड आहे तो इलेक्ट्रॉन लूज करतो Pb2+ 2 इलेक्ट्रॉन एनॉड वरती रिएक्शन होते आणि Pb2+ मग SO4 बरोबर कंबाईन होऊन PbSO4 SO4 सोल्युशन मधला SO4 सोल्युशन मध्ये. Reduction at cathode. Reduction at cathode. The electrons produced at cathode travel through extent. हे इथं फिरून येतात. एनॉड टू कुठे येणार आहेत तर कॅथोड येणार आहे. एनॉड टू कुठे येणार आहे? कॅथोड. So the electrons produced at anode travels through external circuit and re-enter the cell at cathode. At cathode PbO2 ते 2 इलेक्ट्रॉन गेन करते आणि PbO2 मधला पीबीची ऑक्सिडेशन स्टेट काय असते म्हटली मी तुम्हाला +4. काय असते? PbO2 ची ऑक्सिडेशन स्टेट काय असते? PbO2 मध्ये पीबीची ऑक्सिडेशन स्टेट काय असते तर +4. तो 2 इलेक्ट्रॉन काय करतो गेन आणि काय देतं Pb2+. इथं ऑक्सिजन आहेत ना 2, मग 2 ऑक्सिजनला किती हायड्रोजन लागणार आहेत? 4. का 4? कारण एका ऑक्सिजनला 2 हायड्रोजन, 2 ऑक्सिजनला 4 असं H2O बाहेर पडणार आणि हे दोन्ही ऍड केलं तर परत आपल्याला काय मिळणार आहे? ही ओव्हरऑल रिडक्शन रिएक्शन. मग ही जी ओव्हरऑल ऑक्सिडेशन रिएक्शन ओव्हरऑल रिडक्शन रिएक्शन जी आहे
आणि दुसरी ओव्हरऑल काय आहे तर ऑक्सिडेशन रिॲक्शन आहे, ती ऍड करायची, तुम्हाला रेडॉक्स रिॲक्शन मिळते, डिस्चार्जिंगची रिॲक्शन मिळते. काय मिळते? डिस्चार्जिंग. So Pb in the solid state, PbO2 2H2SO4 gives 2 PbSO4 plus 2H2. As the soil operates to generate electric current, H2SO4 is consumed. And its concentration and density decreases and the cell potential is decreases. Cell potential thus depends on what? Sulfuric acid concentration. एका सर्टन लिमिट पेक्षा सल्फ्युरिक ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन कमी झालं, रिॲक्शन स्टॉप होणार आहे, म्हणजे तुमची बॅटरी संपली, म्हणजे तुम्ही त्याला चार्ज करणार. काय करणार? चार्ज. चार्जिंगला मी तुम्हाला काय म्हटलेलं, जे एनोड आहे ते काय म्हणून ऍक्ट होतंय? कॅथोड. आणि जे कॅथोड आहे ते काय म्हणून ऍक्ट होतंय? एनोड. म्हणजे कॅथोड होतं त्याला रिव्हर्स लिहायचं म्हणजे तो एनोड झाला, आणि जो एनोड होता त्याला रिव्हर्स लिहायचं म्हणजे तो काय झाला? कॅथोड. समज में आ रहा है? यस और नो? याला सेल हे बघा, इथं काय सांगितलंय की पोटेन्शियल ऑफ लेड अक्युमुलेटर 2 व्होल्ट आहे, आणि इट मस्ट बी रिचार्ज विथ अ फॉलोइंग ऑफ अ सेल पोटेन्शियल टू 1.8. जेव्हा 2 व्होल्टचा 1.8 झाला त्यावेळेस आपल्याला रिचार्ज करायला लागतं. टू रिचार्ज द सेल आपण एक्सटर्नल पोटेन्शियल स्लाइटली ग्रेटर दॅन 2 व्होल्ट अप्लाय करतो, अपोजिट डायरेक्शनला. पहिली जी डायरेक्शन होती त्याची अपोजिट डायरेक्शन. बट ड्युरिंग रिचार्जिंग द सेल फंक्शन ऍज इलेक्ट्रोलाइट म्हणून ऍक्ट होणार आहे. ऑफकोर्स काय कारण काय होणार आहे तर इलेक्ट्रिसिटी यूज करून केमिकल चेंजेस जनरेट करायचे. सो इलेक्ट्रोलाइटिक सेल इलेक्ट्रिसिटी यूज करून केमिकल चेंजेस जनरेट करायचे, इलेक्ट्रिसिटी यूज करून केमिकल चेंजेस काय करायचे तर जनरेट करायचे आहे. सो द एनोड अँड द कॅथोड आर इंटरचेंज्ड विथ लेड इलेक्ट्रोड. हा बघा, PbO2 काय म्हणून ऍक्ट होणार आहे आता? एनोड. आणि लेड इलेक्ट्रोड काय म्हणून ऍक्ट होणार आहे? कॅथोड. मग रिव्हर्स आहे, ही फक्त रिॲक्शन रिव्हर्स आहे बघा, चेक करा नंतर ना. आणि लक्षात घ्या की जी पहिला एनोड म्हणून ऍक्ट होती इथं ती काय म्हणून ऍक्ट करणार आहे? कॅथोड. फक्त रिव्हर्स लिहायची ती रिॲक्शन. पहिला जी कॅथोड म्हणून ऍक्ट होते इथं काय म्हणून बिहेव करणार आहे? एनोड. फक्त रिॲक्शन काय लिहायची? रिव्हर्स लिहायची. ठीक आहे, समजतंय? So it is used as a source of a direct current in the laboratory. lead accumulator. जर मी 3 सेल्स एकत्र लावले तर टोटल 6 व्होल्टेजची बॅटरी झाली. किती व्होल्टेजची बॅटरी झाली? 12 व्होल्टेज लेड स्टोरेज बॅटरी म्हणजे एक सेल 2 व्होल्टचा, म्हणजे 6 सेल्स लावलेले. काय लावलेले आहेत? 6 सेल्स. and in the series and it is used in what? Automobiles and what? Inverter. ऑटोमोबाईल्स आणि कशामध्ये वापरली जाते? आता निकेल cadmium cell is a secondary cell. In other words, it is a dry cell and can be recharged. निकेल cadmium cell मध्ये तुमचा कॅडमियम एनोड असतो आणि निकेल प्लेट वरती निकेल ऑक्साईड डिपॉझिट केलेलं असते, ते काय म्हणून ऍक्ट करतं तर कॅथोड. कॅडमियम एनोड आहे म्हणजे त्याचं ऑक्सिडेशन होणार आहे, 2 इलेक्ट्रॉन काय करणार आहे? लूज. कॅडमियम जेव्हा 2 इलेक्ट्रॉन लूज करणार तो CD2+ झाला, तो CD2+ सोल्युशन मधल्या OH बरोबर कंबाईन होऊन CdOH2 ऑक्सिडेशन रिॲक्शन. कसली रिॲक्शन? आणि निकेल ऑक्साईड जे आलेले 2 इलेक्ट्रॉन आहेत ते गेन करणार, परत निकेलची तो ऑक्सिडेशन, निकेल ऑक्साईड मध्ये निकेलची ऑक्सिडेशन स्टेट +4 आहे, त्यांनी 2 इलेक्ट्रॉन काय केले? गेन केले. Ni2+ झालं. काय झालं? Ni2+. आणि हा 2H2O ला सेपरेट करा, 2H+ आणि काय तर 2OH-. परत हे 2H+ हा O बरोबर कंबाईन होऊन काय देणार आहे तर 4OH. किती OH देणार आहे? 4OH देणार आहे. त्यातले 2 OH हा यूज होणार आणि 2 OH हा बाहेर टाकणार आहे. समजतंय का? पहिल्या स्टेप मधला OH दुसऱ्या स्टेप मधला OH काय होणार आहे तर युटिलाइज होणार आहे, आणि आपल्याला ओव्हरऑल रिॲक्शन मिळणार आहे कॅडमियम प्लस निकेल ऑक्साइड प्लस 2H2O गिव्स कॅडमियम हायड्रोक्साइड निकेल हायड्रोक्साइड. समझ में आ रहा है? यस और नो? ठीक आहे. आता इथं इम्पॉर्टंट काय आहे? इथं इम्पॉर्टंट आहे की ह्याचं सेल पोटेन्शियल किती आहे? निकेल कॅडमियमचं 1.4 आहे आणि त्याची लाईफ असते लॉंगर दॅन ड्राय सेल. ठीक आहे. and it can be used in where it can be used? electronic watches, calculators, photographic equipment, etc. समझ में आ रहा है? सोनू ठीक है. आता मर्क्युरी बैटरी is again a secondary dry cell and can be recharged. mercury battery consists of zinc as anode. त्याचं ऑक्सिडेशन होणार आहे, तो की अमॅलगेटेड विथ मर्क्युरी आहे, पण मर्क्युरी काही रिॲक्शन मध्ये पार्टिसिपेट करत नाही, फक्त झिंकचं ऑक्सिडेशन होणार आहे. झिंक Zn2++ 2 इलेक्ट्रॉन देणार आहे, झिंक Zn2++ 2 इलेक्ट्रॉन देणार आहे, मर्क्युरी सेपरेट होणार आहे.
कॅथॉड ही पेस्ट ऑफ मर्क्युरी आणि कार्बन ब्लॅक असते, कारण बघा मर्क्युरी लिक्विड स्टेट मध्ये ऍडहर्ड असायला पाहिजे म्हणून ते ऍडहरेशन साठी कार्बन मध्ये ऍड केलेलं असतं. ओके फाईन. द इलेक्ट्रोलाइट इज स्ट्रॉंगली अल्कलाइन अँड मेड अप ऑफ पेस्ट. कोणाचं? KOH आणि ZNO. मग रिएक्शन झिंक अमालगम अल्कलाइन मीडियम आहे, झिंक Zn2+ न 2 इलेक्ट्रॉन दिले, हा +2 आहे, 2OH मधला 1 इलेक्ट्रॉन 1 ऑक्सिजन घेतला. मग राहिलं किती? 2OH मधला 1 ऑक्सिजन केला तर राहिला काय? तर H2O. राहिला काय? HgO आहे, मर्क्युरिक ऑक्साइड आहे, याची ऑक्सिडेशन +2 आहे. हे आलेले 2 इलेक्ट्रॉन काय करणार आहे? तर गेन करणार आहे. आणि मर्क्युरी कोणत्या स्टेट मध्ये येणार आहे? तर लिक्विड स्टेट. मग हा H2 आणि हा O आणि हा O म्हणजे किती होणार आहे? तर 2OH. आलं लक्षात? So zinc amalgam plus HgO gives ZnO plus Hg in the liquid state. So इथं बघा, the overall reaction involves only solid substances. There is no change in the electrolyte composition during operation. So the mercury battery therefore provides more constant voltage of 1.35 volt than the Leclanche dry cell. It also has considerably higher capacity and longer life than the dry cell. काय त्याच्याकडे? Longer life and higher capacity than the dry cell. Mercury dry cell, this is very important. कुठे वापरतात? Hearing aid, इलेक्ट्रिकल वॉचेस अँड पेसमेकर. हे लक्षात ठेवा, हिअरिंग एड आणि पेसमेकर. हिअरिंग एड्स आणि पेसमेकर्स कोण? मर्क्युरी सेल. कोण? मर्क्युरी सेल. नेक्स्ट फ्युएल सेल. फ्युएल सेल मध्ये काय असतंय? हे बघा, फ्युएल सेल मध्ये कंबशन रिएक्शन होते. कंबशन रिएक्शन म्हणजे एनी सबस्टन्स रिएक्टिंग विथ ऑक्सिजन. The reaction is highly exothermic and heat is liberated out. This heat liberated out is converted into electricity. इथं फ्लो ऑफ इलेक्ट्रॉनमुळे इलेक्ट्रिसिटी जनरेट नाही होत. जी कंबशनच्या वेळी एनर्जी बाहेर पडली त्या एनर्जीला इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये काय करतात? तर कन्वर्ट करतात. मोस्टली ही अशी म्हटली जाते की इको फ्रेंडली आहे, कारण आपण H2O2 फ्युएल सेल बघतो, कारण त्याचा बाय प्रोडक्ट वॉटर आहे. वॉटर हार्मफुल आहे का? नाही. ठीक आहे, फाईन. The functioning of fuel cell is based on the fact that combustion reactions are of redox type and can be used to generate electricity. The fuel cell differ from the ordinary galvanic cell in that the reactants are not placed within the cell. They are continuously supplied to the electrodes from the reservoirs. In this cell, one of the reactant is a fuel such as hydrogen or methanol. The other reactant is always oxygen and it is called as oxidant. The simplest is H2O2 fuel cell. मी तुम्हाला लास्ट टाइम मी सांगितलेलं, हे काय प्रॉपर H2O2 fuel cell नाही, थोडं कॉम्प्लिकेटेड असतं. फाईन, समजतं मी काय सांगते? ठीक आहे. हायड्रोजनचं ऑक्सिडेशन होतं, ऑक्सिजनचं काय होत असते? तर रिडक्शन होत असते. इथं बघा, इथं दोन्ही एनोड आणि कॅथोड हे पोरस कार्बन रॉड असतात, कारण दोन्ही गॅस आहेत. गॅस इलेक्ट्रॉड आहेत म्हणजे आपण एकतर प्लॅटिनम इलेक्ट्रोड घ्यायला पाहिजे किंवा कार्बन, पोरस कार्बन. प्लॅटिनम पण महाग आहे ना, तर पोरस कार्बन त्यामध्ये जरा प्लॅटिनम ऍड करायचं. समजते का? तर बघा, द एनोड अँड कॅथोड आर पोरस. पोरस म्हणजे स्पंज सारखा आहे. Rods containing small amount of finely divided platinum metal. समझ में आ रहा है क्या? हाँ, that act as a catalyst. The electrolyte is a hot aqueous solution of what? KOH. The carbon rod immersed in the electrolyte are as shown in the figure. हे आहे. आपल्याला काय माहित आहे? एनोड कोण आहे? H2. त्याचं काय होणार आहे? ऑक्सिडेशन. कॅथोड काय आहे? O2. त्याचं काय होणार आहे? रिडक्शन होणार आहे. बरं, वॉटर इथं ऍसिडिक मीडियम म्हणजे इथं आपण बेसिक मीडियम घेतला इलेक्ट्रोलाइट साठी, सो बेसिक मीडियम पण युज करायचं. इथं बघा, हा H2 आहे, फक्त H2. फक्त काय वापरायचा? H2. जरा इथं लक्ष द्या मी काय सांगते. जर तुम्ही फक्त H2 घेतला इन द गॅशियस स्टेट, हा H2 इन द गॅशियस स्टेट काय देणार आहे? 2H+ प्लस हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स? 2 इलेक्ट्रॉन. ही कसली रिएक्शन आहे सांगा? ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन. कसली रिएक्शन आहे ही? कसली इक्वेशन आहे ही? ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन. ठीक आहे, लक्ष द्या मी काय सांगते. बरं, O2 जे आहे O2,
O2 हे इलेक्ट्रॉन काय करणार आहे गेन, पण आहेत किती O2 2. एक ऑक्सिजन 2 इलेक्ट्रॉन गेन करतो. 2 ऑक्सिजन किती इलेक्ट्रॉन गेन करणार आहे 4. त्यामुळे इथं आपण लिहिताना काय लिहूया 4 इलेक्ट्रॉन. तर आपल्याला 2 टाइम्स ऑक्सिजन एनायन मिळणार. 2 टाइम्स ऑक्सिजन एनायन. मग ही कसली रिएक्शन आहे तर रिडक्शन हाफ इक्वेशन. सो लॉस शुड बी इक्वल टू गेन, म्हणून आपण ह्याला मल्टिप्लाय बाय काय केलं 2. मल्टिप्लाय बाय काय केलं 2. हे 4 इलेक्ट्रॉन कट झाले. आता हे नॉर्मल रिएक्शन झाले, पण हे सगळं होताना इलेक्ट्रोलाइट मध्ये होते. त्याचा वापर कसा केला, पण मला ह्या रिएक्शन मध्ये जर माहित झालं की 2H2 लागणार आहे, किती लागणार आहे, मग 2H2 आहे तर किती इलेक्ट्रॉन बाहेर पडणार आहे 4. मग 4H+ मिळणार ना. मग 4H+ ला बॅलन्स करण्यासाठी 4OH, 4H+ ला बॅलन्स करण्यासाठी 4OH. मग 4H+ 4OH काय देणार आहे तर 4H2O+ 4 इलेक्ट्रॉन्स. परत O2 आहे, काय आहे O2, किती इलेक्ट्रॉन गेन करणार आहे 4. जेव्हा O2 4 इलेक्ट्रॉन गेन करणार त्यावेळी आपल्याला 2O2- किती O2- मिळणार आहे 2. त्याला बॅलन्स करायला पाहिजे की, काय करायला पाहिजे बॅलन्स. मग ते 2O2 आणि इथं आपण ऑक्सिजन घेतो, वॉटर मॉलिक्यूल घेतो 2, त्यातले 4H+ आणि हे 2 O2- आणि इकडचे 2 O2-, किती O2- झाले 4. 4H+ 4 O2- किती झाले 4OH. आणि ओव्हरऑल रिएक्शन मध्ये हे 4OH आणि हे 4OH आणि हे 4 इलेक्ट्रॉन आणि हे 4 इलेक्ट्रॉन कॅन्सल होतात. इथं 4 O2 आहेत, इथं 2 H2 आहेत, सबस्ट्रॅक्ट करायचं 2H2. समजतंय ठीक. एनोड कोण आहे कॅथोड कोण आहे हे इम्पॉर्टंट आहे. ह्यावरती प्रश्न कसे येतात, कोण एनोड आहे कोण कॅथोड आहे, कोण एनोड आहे कोण कॅथोड आहे. ओव्हरऑल सेल रिएक्शन इज कंबशन. Overall cell reaction is a combustion of H2 to form liquid water. Interestingly, the fuel H2 gas and the oxidant O2 do not react directly. The chemical energy released during formation of which bond? OH bond. कसली bond? जेव्हा कंबशन झालं ना, H2+ O2 कंबशन आहे ना, हा कंबशन होत असताना, आता कंबशन म्हणजे रिएक्शन विथ ऑक्सिजन एक्झोथर्मिक असतं, पण जेव्हा पण बॉन्ड फॉर्म होतात, काय फॉर्म होतात त्यावेळी एनर्जी रिलीज होते. काय रिलीज होते, bond formation is a exothermic process. कसली process? So chemical energy released during the formation of OH bond is directly converted into electrical energy accompanying in the above combustion reaction. The cell continues to operate as long as H2 and O2 are provided. Continuous process आहे, batch process नाहीये. बाय प्रोडक्ट वॉटर असते. हा सेल पोटेन्शियल याचं किती असते तर 1.23 वोल्ट लक्षात ठेवायचं. ऍडव्हान्टेजेस काय असतात परत तुम्हाला सांगितलं की ह्याचे इलेक्ट्रोड्स काय सेपरेटली तुम्हाला बनवायला लागत नाहीत. ओके, द रिएक्टिंग substances are continuously supplied to the electrodes unlike the conventional galvanic cell. Fuel cells do not have to be discarded on consuming of chemicals. They are non-polluting as only reaction product is water. Fuel cell provide electricity with an efficiency of about how much? 70%, which is twice as large compared with the efficiency of a thermal plant. How much it is? Almost double. Almost thermal efficiency पेक्षा H2O2 fuel cell ची efficiency almost double आहे. ठीक आहे. आता ड्रॉबॅक काय आहे, H2 गॅस ही काय असते तर हॅझार्डस असते, हँडल करण्यासाठी आणि कॉस्ट ऑफ प्रिपेअरिंग H2 इज व्हेरी हाय. समज में आ रहा है ठीक. ऍप्लिकेशन ऑफ फ्युएल सेल कुठं, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. एक्सपेरिमेंटल बेसिस तर वापरतोच. फ्युएल सेल्स आर यूज फॉर इलेक्ट्रिकल पॉवर्स आणि इन स्पेस प्रोग्राम्स. स्पेस मध्ये जे ऍस्ट्रोनॉट्स आहेत त्याचे पाणी पितात हे ह्याच्यापासून बनलेलं कंबशन फ्युएल सेल असतात ना, फ्युएल सेल जे वापरले असतात त्यांच्या कंबशनमुळे फॉर्म झालेल्या वॉटरला कंडेन्स करून पाणी पितात ऍस्ट्रोनॉट तिथं. In spacecraft, the fuel cell is operated at such a high temperature that water evaporates at the same rate as it is formed. The vapor is condensed and pure water is used for drinking by astronaut. In future, fuel cells can possibly be explored as power generators in the hospitals, hotels and homes. Now, electrochemical series. Electrochemical series मध्ये आपण काय सांगितलं, इलेक्ट्रोकेमिकल सिरीज मध्ये आपण काय केलेलं आहे हे बघा. हे इलेक्ट्रोकेमिकल सिरीज आहे बाळा. काय ही इलेक्ट्रोकेमिकल सिरीज आहे. इलेक्ट्रोकेमिकल सिरीज मध्ये सगळ्यांचे रिडक्शन रिएक्शन्स दिलेले आहेत. सगळ्यांचे रिडक्शन रिएक्शन्स. आणि रिडक्शन रिएक्शनला स्टँडर्ड रिडक्शन रिएक्शन किंवा स्टँडर्ड रिएक्शन म्हटली जाते इलेक्ट्रॉड पोटेन्शियल फाइंड करण्यासाठी. हे जे काय आहेत रिडक्शन रिएक्शन त्यापासून स्टँडर्ड इलेक्ट्रॉड पोटेन्शियल्स काय केलेले आहेत तर फाइंड आउट केलेले आहेत.
हा डिपेंडिंग आता डाऊन द इथं डाऊन द टेबल इथं काय झाले तर इलेक्ट्रॉन पोटेन्शियल काय होत चालले तर कमी 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 होत चाललेलं आहे. ह्याचं मिनिंग आहे की वरचा जो आहे तो इझिली इलेक्ट्रॉन काय करू शकतो गेन, म्हणजे ह्याचं रिडक्शन काय होणार आहे तर इझिली होणार आहे. ह्याचं रिडक्शन इझिली होणार आहे तर हा सगळ्यात चांगला ऑक्सिडायझिंग एजंट आहे. सो हु इज द बेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट? फ्लोरीन इलेक्ट्रॉन. विच इलेक्ट्रॉन? फ्लोरीन. हे इनर्ट इलेक्ट्रॉन आहे कारण जे काही गॅसेस असतात त्याला प्लॅटिनम प्लेटवरती रिएक्शन कॅरी आउट केली जाते. ठीक. मध्ये येतो रेफरन्स इलेक्ट्रॉन. रेफरन्स इलेक्ट्रॉन त्याचं इलेक्ट्रॉन पोटेन्शियल काय आहे तर 0. आणि एकदम बॉटमला काय येते तर लिथियम ज्याचं निगेटिव्ह आहे. म्हणजे लिथियम किंवा जे काही निगेटिव्ह व्हॅल्यूज आहेत नाही तर जेवढे काही निगेटिव्ह व्हॅल्यूज आहेत त्यांची जी काही रिडक्शन रिएक्शन आहे ते सांगतात की त्या रिएक्शन त्या डिरेक्शनला पॉसिबलच त्याच्या अपोजिट डिरेक्शन होतात. म्हणजे यांचं ऑक्सिडेशन खूप इझिली होत असतं, रिडक्शन इझिली होत नसतं. म्हणजे ऑक्सिडेशन जर इझिली होत असेल तर हे कसले असणार आहेत? चांगले रिड्युसिंग एजंट. काय असणार आहे? आता ह्या अरेंजमेंटमुळे काय झालं एवढं लक्षात घ्या की हायड्रोजन रेफरन्स इलेक्ट्रॉन जो आहे तो 0.0 आहे. त्याच्यावरती पॉझिटिव्ह व्हॅल्यू वाढत गेले, त्याच्या खाली निगेटिव्ह व्हॅल्यू वाढत गेले. म्हणजे ह्याच्या खाली चांगले रिड्युसिंग एजंट होत जातात. बिलो द हायड्रोजन better reducing agents are possible, and above the hydrogens in the EMF series better oxidizing agents are possible. Who are possible? Better oxidizing agents are what? Possible. Who are possible? Better oxidizing agents are possible. Now what we know that your E naught cell should be positive. What we know? Yeah, for an electrode, for a cell potential, your E naught cell should be positive. So for E naught cell to be positive, E naught cell is equals to काय असते तर E naught cathode मायनस काय असते तर E naught काय असते तर एनोड. म्हणजे तुमची कॅथोडची व्हॅल्यू काय असायला पाहिजे? मोठी असायला पाहिजे. आणि एनोडची व्हॅल्यू काय असायला पाहिजे? छोटी. मग तुम्हाला जर 2 इलेक्ट्रॉड दिलेत, काय दिले? 2 इलेक्ट्रॉड आणि म्हटलं की यातून गॅल्व्हॅनिक सेल बनवा, तर तुम्ही असा इलेक्ट्रॉड बनवायचा ज्याच्यामध्ये E naught कॅथोड ची व्हॅल्यू काय असायला पाहिजे? जास्त, आणि E naught एनोड ची व्हॅल्यू काय असायला पाहिजे? कमी. मगच तुमचा E naught सेल काय येणार आहे? समझ में आ रहा है? येस और नो? स्पॉन्टॅनिटी ह्यामध्ये डिसाइड करते. आता मला जर एखादा सेल कन्स्ट्रक्ट करायचा आहे तर मी जर कॅडमियम कॅथोड म्हणून घेतला, काय म्हणून घेतला? कॅथोड जर कॅडमियम घेतला तर ह्याच्या खालचाच मला एनोड घ्यावं लागणार आहे. ह्याच्या वरचा एनोड घेऊन चालणार? कारण व्हॅल्यू माझी निगेटिव्ह मध्ये येणार आहे, चालणार नाहीये. समजते का? येस और नो? येस और नो? म्हणजे कधीही जे ईएमएफ सिरीज मध्ये जो वरचा आहे ज्याची व्हॅल्यू मोठी आहे तो कॅथोड घ्यायचा आणि ज्याची व्हॅल्यू छोटी आहे तो एनोड. This is how we have completed with the theoretical part, and we are going to solve the numericals, remaining numericals today. Okay, fine. What is the reduction potential of hydrogen gas electrode when pure hydrogen gas is 1 atmospheric pressure and electrode is in contact with the HCl solution whose pH is 1? Whose what is 1? pH. बाळांनो pH 1 आहे. pH 1 जेव्हा असतं तेव्हा H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन काय असणार आहे? 10⁻⁻1. H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन 10⁻⁻1. एक ट्रिक आहे की जो काय तुमचा पीएच असतो तो 10 टू पॉवर त्याचं कॉन्सन्ट्रेशन असतो. 10 टू पॉवर त्याचा कॉन्सन्ट्रेशन. सो आपल्याला विचारले रिडक्शन पोटेन्शियल ऑफ H2. EH2 इज इक्वल्स टू काय असते तर E नॉट काय असते तर H2 इन द गॅशियस स्टेट मायनस 0.0592 अपॉन एन. एन किती असणार आहे तर 2, कारण हायड्रोजन किती इलेक्ट्रॉन घेते तर 2 इलेक्ट्रॉन काय करत असतो तर घेत असतो. हा लॉग टू द बेस 10 प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशन. इथं प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशन कोण असतं? 2H++2 इलेक्ट्रॉन गिव्स H2 इन द गॅशियस स्टेट. म्हणजे पार्शियल प्रेशर ऑफ काय असणार आहे तर H2 डिवायडेड बाय काय असणार आहे तर H प्लस आयनचा कॉन्सन्ट्रेशनचा स्क्वेअर. का स्क्वेअर सांगा? कारण इथं फॉर्म्युला काय असते?
2H plus 2 electron gives what? H2 in which state? Gaseous state. मग हे 2H प्लस आहे ना, मला रेस टू घ्यायला पाहिजे. ज्याचं पीएच जर 1 आहे, पीएच जर 1 असेल तर H प्लस त्याचा रेस टू पॉवर. ठीक आहे, मग ठीक आहे, E0H2 आपण काय घेणार आहे तर E0H2 तर 0 असते. ठीक आहे, E0H2 मायनस 0.0592 0.029 काय येणार आहे तर 6 लॉग टू द बेस 10. इथं काय येणार आहे, पीएच काय येणार आहे तर सॉरी, पार्शियल प्रेशर ऑफ H2 काय आहे तर 1 एटमॉस्फेरिक प्रेशर आहे. H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन 10 रेस टू मायनस 1 चं काय येणार आहे तर स्क्वेअर म्हणजे 10 रेस टू -2 -2 म्हणजे वरती गेलं 100. काय येणार आहे वरती 100. मग परत काय येणार आहे 0.00 व्होल्ट मायनस 0.0296 इंटू काय येणार आहे 2 लॉग टू द बेस 10 10. कारण बाळांनो जर 100 वरती आलं तर 100 आपण कसं लिहितो तर 10 रेस टू काय लिहितो तर 2 आणि 10 रेस टू 2 चं काय असते 2 लॉग टू द बेस 10 10 लॉग टू द बेस 10 10 काय येणार आहे 1 राहिलं 2. मग याचं काय येणार आहे मायनस मध्ये येणार आहे. मायनस किती व्हॅल्यू येणार आहे 0.0592. आपण काल आहे ना नर्स्ट इक्वेशन जो घेतला त्या नर्स्ट इक्वेशन मध्ये आपण म्हटलं की ही जी व्हॅल्यू आहे 2.303 RT अपॉन F जी आहे ही 0.0592 असते जेव्हा टेम्परेचर 298 केल्विन असते. हे फॉर्म्युलाच आहे. EH2 is equals to E0H2 minus 0.0592 upon 2 log to the base 10 PH2 upon H plus आयनचं कॉन्सन्ट्रेशन. आलं का लक्षात? येस ऑर नो? चला आवरा पटकन. तर बघा, if E0 Cu plus Cu is 0.34 volt, what is potential for this reaction? Copper in the solid state gives copper 2 plus 2 electrons in 0.1 volt. 0.1 मोलार कॉन्सन्ट्रेशन. E0 सेल दिले आपल्याला ई सेल फाइंड करायचं. परत इथं बघा, हा कॉपर इन द सॉलिड स्टेट आहे. हा देताना कॉपर 2 प्लस 2 इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे, देतो. ही ऑक्सिडेशन हाफ काय आहे तर इक्वेशन ही अशीच घ्यावी लागणार आपल्याला. ह्याचं पोटेन्शियल फाइंड करायला सांगितलेलं आहे. ह्याचं पोटेन्शियल फाइंड करायला सांगितलं. मग काय करणार आहे आपण, हा रिएक्टंट असणार आहे, हा प्रोडक्ट असणार आणि हा काय असणार आहे तर रिएक्टंट असणार. मग ई सेल इज इक्वल्स टू काय असणार आहे तर E0 सेल म्हणजे ई सेल म्हणजे ई इलेक्ट्रोड, ई इलेक्ट्रोड म्हणजे ई कॉपर, ई Cu2 प्लस इज इक्वल्स टू E0 Cu2 प्लस मायनस अगेन 0.0592 अपॉन N. 298 केल्विन आहे ना म्हणून 0.0592 घेतलं अपॉन N. N म्हणजे किती इलेक्ट्रॉन असणार आहेत तर 2 इलेक्ट्रॉन्स असतात. ओके, लॉग टू द बेस 10 प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशन कोणाचं आहे तर कॉपर 2 प्लस. रिएक्टंट कॉन्सन्ट्रेशन 1 असणार आहे कारण काहीच नाहीये. कॉपर सॉलिड स्टेट मध्ये त्याचं कॉन्सन्ट्रेशन आपण घेत नाही. सो इथं E0 कॉपर दिलंय, किती दिलंय 0.34 काय दिलंय तर वोल्ट मायनस 0.0592 डिवायडेड बाय log to the base 10 log to the base 10 कॉपर 2 प्लस म्हणजे काय असणार आहे 0.1 म्हणजे 10 रेस टू -1 आहे. हे बघा log to the base 10 रेस टू काय येणार आहे तर -1 इज इक्वल्स टू -1 log to the base 10 सो -1 राहणार. log to the base 10 काय असते तर 1 येणार. म्हणजे हा मायनस काय होणार आहे प्लस. हे बघा log to the base 10 0.1 आहे, मी ते दाखवलं तुम्हाला. log to the base 10 रेस टू -1 log to the base 10 -1 into 1 -1. सो इथं काय येणार आहे 0.34 मायनस ऑफ 0.0592 अपॉन काय येणार आहे तर 2. हा मायनस काय होणार आहे मायनस काय होणार आहे प्लस. सो इथं काय आहे तर 0.34 प्लस 0.0592 डिवायडेड बाय 2
2 1 आणि हा 0.029 काय येणार आहे तर 6 काय येणार सांगा व्हॅल्यू ह्याची प्लस मध्ये येणार ना माझ्या मते हे येईल हे 0.3696 येईल ओके ठीक आहे ही रिएक्शन बघा A in the solid state plus B plus gives A 2 plus B in the solid state. If equilibrium constant for the reaction is 10 raised to 4 at 298 Kelvin, what is the standard EMF? Standard EMF चं रिलेशन आठवते का? E naught cell is equals to E naught cell is equals to 2.303 RT upon NF. log to the base 10 काय होतं तर K equilibrium E naught cells. आता मी तुम्हाला जसं सांगितलं ही व्हॅल्यू ही व्हॅल्यू ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू ही किती असते 0.059 काय असते 2 अपॉन n नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती असणार आहेत 2 log to the base 10 K का 2 सांगा इथं +2 आहे ना तर +2 आहे म्हणजे लॉस पण 2 इलेक्ट्रॉनचा झाला आणि गेन पण 2 इलेक्ट्रॉन्सचा 10 raised to 4 आहे मग log to the base 10 10 1 4 इथं शिफ्ट करायचं म्हणजे इथं काय येणार आहे 0.0592 into 4 divided by आता 2 1 जा आणि 2 2 जा किती येते बघा 0.0592 into 2 0.0592 into 2 2 2 जा 4 9 2 जा 18 5 2 जा 10 plus 1 11 1184 समजलं का काय केलं बघा फॉर्म्युलाज माहित असणं खूप गरजेचं आहे फॉर्म्युलाज माहित नसतील तर इश्यू आहे फॉर्म्युला जर माहित नसतील तर इश्यू आहे फॉर्म्युला माहित असणे खूप गरजेचं आहे क्वेश्चन बघा इफ द स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल ऑफ E नॉट AG Zn दिलेला आहे विच ऑफ द फॉलोइंग रिएक्शन इज स्पॉन्टॅनियस विचारलंय काय विचारलंय स्पॉन्टॅनियस येण्यासाठी तुमचा एनोड काय असायला पाहिजे छोटा आणि कॅथोड काय असायला पाहिजे मोठं एनोड कोण असते त्याचं ऑक्सिडेशन झालं इथं झिंक काय आहे तर एनोड आहे झिंक एनोड आहे आणि मॅग्नेशियम काय आहे तर कॅथोड आहे कारण त्याचं रिडक्शन होतं मग कॅथोडची व्हॅल्यू चेक करायचं कॅथोडची व्हॅल्यू किती आहे बाळांनो E नॉट ऑफ मॅग्नेशियम किती आहे E नॉट ऑफ मॅग्नेशियम -2.37 E नॉट ऑफ Zn किती आहे -0.76 नाही तुमचा कॅथोड मोठा आहे एनोड पेक्षा कॅथोड जास्त निगेटिव्ह आहे कॅथोड निगेटिव्ह आहे ना नाही पॉसिबल स्पॉन्टेनियस येणार नाही केजी बघा हा ही स्पॉन्टेनियस असू शकते कारण नाही सॉरी स्पॉन्टेनियस नाहीये हे रिडक्शन झालं हा हे काय झालं तर कॅथोड आणि कॅथोडची व्हॅल्यू किती आहे तर -0.76 आहे आणि हा काय झाला तर एनोड आणि एनोडची व्हॅल्यू किती आहे बाळांनो सिल्वरची व्हॅल्यू किती आहे 0 + 0.79 परत तुमचा एनोड मोठा आहे आणि कॅथोड काय तर छोटा आपण काय म्हटलं एनोड छोटा असायला पाहिजे कॅथोड काय असायला पाहिजे मोठा तुम्ही म्हणशील मॅम असं कसं लिहिता तुम्ही एनोड आणि कॅथोड माहित असायला पाहिजे ज्याचा ऑक्सिडेशन नंबर वाढला तो एनोड आणि ज्याचा ऑक्सिडेशन नंबर कमी झाला तो कॅथोड ऑक्सिडेशन नंबर वाला Ag to Ag +1 झाला ना 0 to +1 झालाय ऑक्सिडेशन नेक्स्ट कॉपर टू कॉपर 2+ हा कॉपर टू कॉपर 2+ हा काय आहे तर एनोड एनोड आणि Mg2+2 Mg हा काय आहे तर कॅथोड आणि कॉपरचं पॉझिटिव्ह असतं बाळांनो कॉपर हा कॉपर पॉझिटिव्ह आणि मॅग्नेशियम निगेटिव्ह नाही हे पण पॉसिबल नाही हे तिन्ही पण स्पॉन्टेनियस नाही आहेत राहिलं डी ऑप्शन ते स्पॉन्टेनियस असायला पाहिजे आहे डॅनियल सेल आहे कसले सेल आहे डॅनियल सेल कारण तुमचं झिंक निगेटिव्ह आहे आणि कॉपर पॉझिटिव्ह आता एवढं मी बघत नसले तुम्ही चेक करायचं कोणामध्ये असं आहे की ज्याची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे आणि एकाची व्हॅल्यू काय आहे तर पॉझिटिव्ह जी निगेटिव्ह व्हॅल्यू आहे ते एनोड आहे आणि जी पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे ती कॅथोड आहे समजते अदरवाइज चेक करणे का नेक्स्ट
What is the charge required to convert 2 moles of KMnO4 to MnSO4? इथं बघा, हा KMnO4 आहे, ह्याला कन्वर्ट करायचं आहे MnSO4 मध्ये. जरा इथं लक्ष द्या, KMnO4 मध्ये मॅंगनीजचं ऑक्सिडेशन स्टेट +7 असते आणि MnSO4 मध्ये मॅंगनीजचं ऑक्सिडेशन स्टेट +2 असते. म्हणजे +7 to +2 म्हणजे किती डिफरन्स आहे? 5. म्हणजे 4 इलेक्ट्रॉन लागतात. किती इलेक्ट्रॉन लागतात? 5 मोल ऑफ इलेक्ट्रॉन लागतात. किती मोल ऑफ इलेक्ट्रॉन लागतात? एका KMnO4 ला 5 मोल ऑफ इलेक्ट्रॉन लागतात. 5 मोल ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे 5 फॅरेडे. म्हणजेच 5 × 965 काय असणार आहे? 00. मग किती मोल विचारले इथं? 2. 2 म्हणजे ह्याला मल्टिप्लाय बाय काय? 5 इलेक्ट्रॉनचे काय होणार आहेत? 10. मग 10 म्हणजे किती फॅरेडे होणार आहे? किती फॅरेडे होणार आहे? 10 म्हणजे किती फॅरेडे होणार आहे? 10. समज में आ रहा है? येस ऑर नो? ही रिएक्शन माहित असण्यापेक्षा हे माहित असायला पाहिजे. ऑक्सिडेशन नंबर KMnO4 मध्ये मॅंगनीजचं ऑक्सिडेशन स्टेट +7, MnSO4 मध्ये मॅंगनीजचं ऑक्सिडेशन स्टेट +2. सो +7 to +2 काय येणार आहे? तर 5 इलेक्ट्रॉन्स म्हणजे 5 फॅरेडे, म्हणजे 5 × 96500. हा, E0Zn दिलाय आणि EZn फाइंड करायचंय. मग EZn चं फॉर्म्युला काय असतंय? EZn इज इक्वल्स टू काय असतंय? E0Zn मायनस 0.0592 अपॉन n. n इथं किती असणार आहे? तर 2 इलेक्ट्रॉन. 298 केल्विन होतं म्हणून 0.0592 घेतलं. लॉग टू द बेस रिंग प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशन कोण आहे? तर Zn2 प्लस. रिएक्टंट कॉन्सन्ट्रेशन 1 असणार आहे. सो E0Zn ची व्हॅल्यू दिली -0.76 मायनस 0.0592 अपॉन 2 इंटू लॉग टू द बेस 10 0.01 दिले ना, 0.01 आहे बघा कॉन्सन्ट्रेशन. 0.01 म्हणजे 10⁻⁻² आला, म्हणजे -2 लॉग टू द बेस 10 10. लॉग टू द बेस 10 10 काय आला? तर 1 राहिला काय? -2. म्हणजे इथं काय येणार आहे? -0.76 मायनस ऑफ -0.592 इंटू 2 डिवायडेड बाय काय येणार आहे? तर 2. हा 2 काय होणार आहे? कट. मायनस मायनस काय होणार आहे? प्लस. म्हणजे 0.76 प्लस 0.0592. हा, 0.0592 किती येतं बघा ह्याचं ऍडिशन? ह्याचं ऍडिशन काय आलं बघा? सॉरी, मायनसच आहे. हा मायनसच आहे, मी विसरलेच ते. -0.76 आहे. मायनस आणि प्लस मायनस होणार. मग ते येईल ना, -0.7008 येईल. चेक करा एकदा. -0.76 प्लस 0.0592 आहे. प्लसच्या ऐवजी फक्त मायनस आहे ना. -0.7008. नेक्स्ट, व्हॉट इज द स्टँडर्ड गिव्स एनर्जी? स्टँडर्ड गिव्स एनर्जीचं फॉर्म्युला असतंय डेल्टा G0 इज इक्वल्स टू -NFE0 सेल. E0 सेल काय असते? तर E0 कॅथोड मायनस E0 काय असते? तर एनोड. कॅथोड कोण आहे? कॅथोड कोण आहे? निकेल. अरे दिला E0 सेल, डायरेक्टली फाईंड करायची गरज नाहीये. इलेक्ट्रॉन्स 2 लागणार आहेत, कारण हा 2 इलेक्ट्रॉन दिले आणि 2 इलेक्ट्रॉन घेतले. -2 इंटू 96500 इंटू काय येणार आहे? तर 0.5. 0.5 ला 1/2 घ्या. हा 2 कट होणार, म्हणजे तुमचा -96500 येणार व्हॅल्यू. 0.5 ला 1/2 घ्या. 0.5 ला 1/2 घ्या. नेक्स्ट, a hypothetical galvanic cell is A minus A
ए मायनस आहे का? ए आहे फक्त, ते समजे ना. ए प्लस आहे, B2 प्लस टू B प्लस आहे. ठीक आहे, तिथं फक्त ए असेल बाळांनो. इथं फक्त ए असेल, ए इन द सॉलिड स्टेट असेल, मायनस नसेल तिथं. आता ह्यावरनं रिॲक्शन काय येते बघा. A in the solid state gives A plus plus electron आणि B2 plus plus 2 electron gives B in the solid state. ह्याला मल्टिप्लाय बाय काय करायचं? 2. कारण लॉस शुड बी इक्वल टू, नाही नाही नाही, सॉरी एकच मिनिट. बी प्लस मध्ये कन्वर्ट केलंय. ए देताना काय देते तर ए प्लस प्लस इलेक्ट्रॉन आणि B2 प्लस प्लस इलेक्ट्रॉन गिव्स B प्लस असं आहे. कारण B2 प्लस कशामध्ये कन्वर्ट झाले तर B प्लस मध्ये कन्वर्ट झाले. कशामध्ये कन्वर्ट झाले? B प्लस. सो इथं काय असणार आहे? ह्याला प्लस इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन कॅन्सल. सो A प्लस B2 प्लस गिव्स A प्लस B प्लस. ऑप्शन कोणता आहे बघा ह्यातला? डी आहे का बघा, हा वाला. B प्लस नाहीच आहे. नाहीच आहे. नाही, ऍक्च्युली हे वनच घेतले त्यांनी, सॉरी झिरोच घेतले. हे पहिला केलेला तेच बरोबर होतं. हे चार्ज पण नाहीये आणि हा पण चार्ज नाहीये. म्हणजे हा A इन द सॉलिड स्टेट गिव्स व्हॉट? A प्लस प्लस इलेक्ट्रॉन आणि B2 प्लस प्लस 2 इलेक्ट्रॉन्स गिव्स B इन द सॉलिड स्टेट. ह्याला मल्टिप्लाय करा, ह्याला कॅन्सल करा. 2A in the solid state plus B2 plus gives 2A plus B in the solid state. काय येणार सांगा? ऑप्शन कोणता येतो आता? हा वाला. नीचे है क्या? हे दोन तर येत नाही कारण हा ऑप्शन आहे ना अवेलेबल. 2A प्लस B प्लस. ऑप्शन सी. ऑप्शन सी. नेक्स्ट. हा ते मायनस आणि प्लस सोडून द्या. काय ते मे बी चुकून त्यांनी क्रिएट केले की काय कोणास ठाऊक. हे सोडून द्या आणि हे पण सोडून द्या. इथं cadmium in the solid state gives cadmium 2 plus in the aqueous state plus 2 electron आणि copper 2 plus 2 electron gives copper in which state? Solid state. plus 2 cancel झाला. cadmium in the solid state plus copper 2 plus in the aqueous state gives cadmium 2 plus in the aqueous state plus copper in the solid state. कॅडमियमचं कॉन्सन्ट्रेशन 1 मोलार आहे आणि कॉपरचं पण कॉन्सन्ट्रेशन 1 मोलार आहे. बाळांनो, जेव्हा कॉन्सन्ट्रेशन 1 मोलार असते ना, तर लॉग टू द बेस्ट एंड प्रोडक्ट पण रिएक्टंट काय येते तर 1. लॉग टू द बेस्ट एंड 0 लॉग टू द बेस्ट एंड 1 काय असते तर 0 असते. हा, त्यामुळे तुमचा ई सेल इज इक्वल्स टू काय असते? ई नॉट सेल. इफ दोन्ही कॉन्सन्ट्रेशन किती आहेत तर 1 मोलार. डोकं लावतच बसायचं नाही मग. तुमच्या दोन्ही इलेक्ट्रॉडचं पोटेन्शियल काय आहे? सेम. ठीक आहे. आता पुढे बघा. इफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॅडमियम 2 plus 2 and copper 2 plus decreases by 10 times at 298 Kelvin. Decreases by 10 times. 10 times ना डिक्रीज झाले म्हणजे किती होणार आहे? 10 टाइम ना डिक्रीज झालं म्हणजे काय होणार आहे? 10 टाइम ना डिक्रीज झालं मग काय होणार आहे? पण दोन्ही डिक्रीज झाले ना. इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॅडमियम 2 plus and copper 2 plus decreases by 10 times, परत सेमच राहणार आहे. 10 raised to -1 10 raised to -1. ई सेल इज इक्वल्स टू ई नॉट सेलच राहणार आहे कारण दोघांचे कॉन्सन्ट्रेशन काय झाले तर डिक्रीज.
परत तुम्हाला येताना काय येणार आहे तर इथं लॉग टू द बेस 10 1च येणार आहे आणि लॉग टू द बेस 10 काय 1 काय येणार आहे तर 0 आणि त्या केसमध्ये ई सेल इज इक्वल्स टू काय येणार आहे तर ई नॉट सेल. सो ऑप्शन कोणता येणार आहे ऑप्शन बी. ह्या कंडिशन जर दिल्या असतील तर ई सेल आणि ई नॉट सेल सेम आहे. परत कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॅडमियम 2+ आणि कॉपर 2+ डिक्रीजेस बाय 10 टाइम्स म्हटले. दोघांचं कॉन्सन्ट्रेशन 10 टाइम डिक्रीज झाले ना. दोघांचं कॉन्सन्ट्रेशन 10 टाइम डिक्रीज झालं म्हणजे ते पण 0.1 आलं हे पण 0.1 आलं. 0.1 कॅन्सल होऊन काय येणार आहे 1. 0. नाही 0.74. हा नाही हा दोनों को हाँ दोनों को सेम इसमें डिक्रीज. देखो अगर आपका इसका कॉन्सेंट्रेशन और इसका कॉन्सेंट्रेशन सेम है ना ई सेल इज इक्वल्स टू ई नॉट सेल. अगर दोनों का कॉन्सेंट्रेशन सेम है तो ई सेल इज इक्वल्स टू ई नॉट सेल. ई सेल इज इक्वल्स टू 1 मोलार तर 0च येणार आहे. मग ई सेल इज इक्वल्स टू ई नॉट सेलच असणार आहे. हा इथं म्हटलं असतं की इथं इन्क्रीज झालंय आणि इथं काय झालंय डिक्रीज. 10 टाइम्स ने इन्क्रीज झालं तर मल्टिप्लाय बाय 10 केलं असतं. डिक्रीज झाले तर 0.1 केलं असतं. पण दोन्ही डिक्रीज झालेत म्हणजे 0.1 होणार आहे. मग 0.1 काय येणार आहे 1 आणि लॉग टू द बेस 10 1 काय असते 0. तर त्या केसमध्ये ई सेल इज इक्वल्स टू ई नॉट सेल असते जेव्हा दोघांचे कॉन्सन्ट्रेशन काय आहेत तर सेम असतील तर. काय असतील सेम असतील. Which from the following statement is true regarding the cell EMF of Ni2+, Ag+, हे बघा इथं बघा रे कॉन्सन्ट्रेशन काय आहे दोघांचं कॉन्सन्ट्रेशन काय आहे सेम आहे ना. दोघांचं कॉन्सन्ट्रेशन काय आहे सेम. मी तुम्हाला काय म्हटलं जर कॉन्सन्ट्रेशन सेम आहे तर इलेक्ट्रोड पोटेन्शियल काय राहणार आहे सेम. मग तुमचा ई नॉट सेल इज इक्वल्स टू काय असणार आहे तर ई सेल इज इक्वल्स टू काय असणार आहे ई नॉट सेल असणार का. ठीक आहे सॉरी इथं अप्लाय होणार नाही कारण इथं चेंज होतं हे +2 आहे आणि हे काय तर +1 आहे. +2 आणि काय तर +1 फरक पडणार बघूया. ठीक ह्याचे रिएक्शन बघूया. Ni in the solid state gives Ni2++ how many electrons 2 electrons. So it is oxidation half equation. Which equation? Oxidation half equation. आणि Ag++ electron gives what Ag in which state solid. ह्याला काय तर रिडक्शन हाफ इक्वेशन. सो ह्याला मल्टिप्लाय बाय काय करावं लागणार आहे तर 2 म्हणजे 2 Ag+ आहे. Ag+ काय आहे तर 2 टाइम्स त्यामुळे फरक पडणार नक्की फरक पडणार. बघूया कसं फरक पडतो. ई सेल इज इक्वल्स टू काय असणार आहे तर ई नॉट सेल -0.059 अपॉन 2 कारण लॉस आणि गेन किती इलेक्ट्रॉन्स आहेत तर 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. log to the base 10. Now log to the base 10 इथं काय येणार आहे तर Ni प्रोडक्ट साइडला Ni2+ आहे. प्रोडक्ट साइडला Ni2+ आहे. Ni2+ डिवायडेड बाय रिएक्टंट साइडला Ag+ रेज टू काय आहे तर 2. ठीक आहे. मग इथं ई सेल इज इक्वल्स टू ई नॉट सेल -0.0592 अपॉन 2 इंटू लॉग टू द बेस 10 हा 0.01 हे 0.01 इंटू 0.01 कारण स्क्वेअर आहे त्यातलं एक कट झालं. -2 वर जाऊन काय होणार आहे -2 पर जाऊन काय होणार आहे +2. परत लॉग टू द बेस 10 100 येते बाळांनो. लॉग टू द बेस 10 100 म्हणजे 2 लॉग टू द बेस 10 10 2 लॉग टू द बेस 10 10 1 म्हणजे 2 टाइम्स येणार आहे. सो इथं काय येणार आहे ई नॉट सेल -0.0592 अपॉन 2 इंटू काय येणार आहे तर 2 इंटू 2 काय आलं समजतंय का. लॉग टू द बेस 10 100 म्हणजे 2 लॉग टू द बेस 10 10. मग काय होणार हा 2 2 काय होणार आहे कॅन्सल. काय झालं डिक्रीज झालं ना. लेस दॅन ई नॉट सेल बाय
लेस दॅन ई नॉट सेल बाय 0.0592. हा ते पण चेक करत जावा. काय चेक करायचं? हे Ni2+ आहे आणि हा Ag+ आहे. हे चेंज झालं तर फरक पडणार. पण हे पण ऑक्सिडेशन स्टेट सेम असलं असतं आणि हे पण सेम असलं असतं. ऑक्सिडेशन स्टेट पण सेम आहे आणि हे पण काय आहे तर सेम. त्यावेळी ई सेल इज इक्वल्स टू काय येणार आहे तर ई नॉट सेल. ई सेल इज इक्वल्स टू काय येणार आहे? ई सेल इज इक्वल्स टू काय येणार आहे बाळांनो? ई नॉट सेल. ई सेल इज इक्वल्स टू ई नॉट सेल. ठीक आहे. What is the value of E cell at 298 Kelvin? हा सांगा तुम्ही मला ह्याची व्हॅल्यू काय असणार आहे. सॉल्व करायला लागणार का ते पण सांगा. हा झिंक टू Zn2+ 0.1 मोलार आहे आणि कॉपर 2+ कॉपरचं पण 0.1 मोलार आहे. मी तुम्हाला काय म्हटलेलं, जर कॉन्सन्ट्रेशन काय असेल आणि ऑक्सिडेशन स्टेट काय असेल सेम, तर ई सेल इज इक्वल्स टू काय असते? ई नॉट सेल. म्हणजे काय येणार आहे? 1.1 काय येणार आहे? समज में आ रहा है क्या? सर्टनली आपल्याला थोड्या केसेस मध्ये सॉल्व करायची पण गरज लागत नाही. फक्त प्रेझेन्स ऑफ माइंड असायला पाहिजे जास्त. Standard electrode potential. Standard potential for the reaction copper 2+ plus 2 electron gives copper is 0.34 volt. What is the standard electrode potential of reaction 2 times copper gives 2 times copper 2+ plus 4 electrons? मला सांगा, आपण काय म्हटलं, ई नॉट सेल कसली प्रॉपर्टी आहे? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे का इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे? इंटेन्सिव्ह. म्हणजे जरी नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन वाढले, प्रपोर्शन डबल जरी झाला तर काय फरक पडणार? पडणार आहे का? पडते का पडणार म्हणून? हा मग काय असणार आहे? 0.34च असणार आहे. ते पण प्लस. लक्षात घ्या, इथं त्यांनी ते सेमच रिएक्शन दिले पण मल्टिप्लाय बाय 2 केले. कॉन्सन्ट्रेशन पण डबल झालं, इलेक्ट्रॉन्स पण डबल झाले. समजते का? आपण काल लास्ट लेक्चर बघितलं, डेल्टा जी नॉट इज इक्वल्स टू NF ई नॉट सेल मध्ये. डेल्टा NF वाढलं तर डेल्टा ई नॉट पण काय होणार आहे? वाढणार आहे. त्यामुळे ई नॉट सेल सेम राहणार आहे. नेक्स्ट A2+ B+, हे मला समजतच नाही ह्यांचं काय मॅटर आहे ते. म्हणजे मॅटर म्हणजे हे नाहीये, हे पण नाहीये. ठीक आहे. आता रिएक्शन बघा. A gives A2+ + 2 इलेक्ट्रॉन ऑक्सिडेशन पहिला असते आणि B++ इलेक्ट्रॉन काय देते? B सॉलिड रिडक्शन. ह्याला मल्टिप्लाय बाय काय करणार आहे तर 2. सो हे 2 इलेक्ट्रॉन काय होणार आहेत तर कॅन्सल. सो A+ 2 times B+ gives A2+ 2 times B in the solid state. Option A. Option A. नेक्स्ट ई नॉट AL दिलंय आणि Al3+ काढायचं आहे इलेक्ट्रॉड पोटेन्शियल. ओके. ॲल्युमिनियम 3+, फाईन. ई सेल इज इक्वल्स टू काय असते तर ई नॉट सेल -0.0592 upon N log to the base 10 product concentration अपॉन रिएक्टंट कॉन्सन्ट्रेशन. रिएक्टंट तर 1च असणार आहे. आता ऍक्च्युली ॲल्युमिनियम लिहायला पाहिजे, मी लिहिल्यात पण समजून घ्या. हा -1 पॉईंट काय येणार आहे तर 66. इथं -0.0592
अपॉन 3 log to the base 10 AL3 plus 0.1 आहे. 0.1 म्हणजे 10 raised to -1. -1 काय होणार आहे? log to the base 10 10 raised to -1 म्हणजे -1 log to the base 10 10 log to the base 10 10 काय येणार आहे? 1 मायनस मायनस काय होणार आहे? प्लस. सो -1.66 प्लस 0.0592 अपॉन 3. ह्याला 3 ने डिवाइड करा. 9 10 11 11 प्लस 5 डिवाइड करा आणि आन्सर सांगा मला. कंप्लीट ही डिव्हायजन होत नाही. सांगा आता काय करायचं. मायनस मध्येच आहे ना? मायनस मध्येच आहे ना? कारण हा मायनस आपण घेतला. log टू द बेस 10 0.1 चा -1 घेतला. तो मायनस मायनस प्लस झाला. व्हॅल्यू काय येते सांगा त्याची. ऑप्शन नाहीये तर मग काय? मायनस हे 5 4 चं 6 4 असेल. 6 4 यायला पाहिजे. -1.64 यायला पाहिजे. मायनस नाही नाही 64 -1.64 तेच आहे. 1.54 होताना 64 द्यायचा असेल पण मायनस मध्ये ना. कशामध्ये येणार? मायनस. हा वाला बघा. E नॉट दिलेत दोघांचे. व्हॉट इज द स्टँडर्ड EMF ऑफ द सेल कंटेनिंग 2 काय म्हटलंय? 2 इलेक्ट्रॉड्स. सो इथं काय असणार आहे? E नॉट सेल इज इक्वल्स टू E नॉट कॅथोड मायनस E नॉट काय असणार आहे तर एनोड. आपल्याला माहित आहे की कॅथोड काय असायला पाहिजे? मोठा आणि एनोड काय असायला पाहिजे? छोटा फॉर E नॉट सेल टू बी पॉझिटिव्ह. So minus 0.14 volt minus of minus 0.44. So minus 0.14 plus 0.44 किती येणार आहे? 4 minus 4 is 0. 3. 0.30 प्लस मध्ये ना. कशामध्ये ना? कोणता ऑप्शन बघा त्याचं? ए बी तर नाहीये. सीडी मध्ये काय बघा? सीडी मध्ये काय बघा? आहे का? क्या है? ठीक. 0.30 वोल्ट समजलं इथंपर्यंत? ठीक आहे. नेक्स्ट लेक्चर